मेथीचा ठेपला, मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो. पण आज आपण मेथी वापरून 2 प्रकारचे पराठे बनवणार आहोत. वरून खुसखुशीत आणि आतून गुबगुबीत असा पराठा हा आहे. खायला अगदी भारी लागतो, तितकाच करायलासुद्धा सोपा आहे. तुम्ही हा पराठा नाश्त्याला, डब्याला देऊ शकता किंवा रात्री काही हलकं-फुलकं खायचं असेल, त्यावेळेससुद्धा तुम्ही हा पराठा तयार करू शकता. योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे मी वाटीमध्ये मेथी घेतली आहे. मेथीची फक्त पानंच आपल्याला घ्यायची आहे. मेथी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल. मेथी पाण्याने धुवून घेतल्यानंतर निथळून घ्यायची, म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निघून जाईल. आता मेथी बारीक कट करून घेऊया. ताटामध्ये इथे मी एक मोठी प्लेट भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेली आता यामध्ये मेथी घालूया. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे छान हाताने चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे छान असा मेथीचा याला स्वाद लागतो. हाताने छान चोळून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळसुद्धा पीठ ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. आता इथे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे. हातावर छान कुस्करून घ्यायचा, त्यामुळे स्वाद छान येतो. आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. सुरुवातीला माझे तीळ आणि ओवा घालायचा राहिला होता, त्यामुळे इथे मी आत्ता घातलेलं आहे. थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घेतलेलं आहे. पीठ भिजण्यासाठी 10 मिनिट आता हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे मी 1 बटाटा घेतला आहे. बटाटा आपल्याला शक्यतो किसणीवर किसून घ्यायचा आहे, त्यामुळे पराठा छान लाटता येतो. जर हाताने कुस्करला ना तर व्यवस्थित पराठा लाटला जात नाही. बटाटा किसून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इथे मी चाट मसाला घेतला आहे, त्यामुळे स्वाद छान येतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. उकडलेला बटाटा शक्यतो थंड करून घ्यायचा, म्हणजे पराठा छान लाटता येतो. आता पीठ आपलं इथे छान भिजलेलं आहे. पराठा लाटायला घेऊया. पीठ इथं मी एकदा पुन्हा छान मळून घेतलेलं आहे. आता याचा एक गोळा घ्यायचा आहे. हातावर छान गोल करून घेऊया. यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि याची वाटी तयार करून घ्यायची आहे. कारण आपल्याला याचा पराठा तयार करायचा आहे, त्यामुळे सोपं जाईल. पहिला जो पराठा करणार आहोत तो आपण मेथी आलू पराठा करणार आहोत. आलू पराठ्याचं स्टफिंग यामध्ये भरलं आणि थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि छान हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. वरती जे पीठ आलेलं असतं ना, ते पुन्हा एकत्र छान करून घ्यायचं. चिमटी तयार करायची आणि ती चिमटी पुन्हा पिठामध्येच लावून घ्यायची आहे. थोडंसं कोरडं पीठ लावायचं, हाताने छान दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. या पिठामध्ये आपण मेथीची पानं घातलेली आहे, त्यामुळे हा पराठा थोडासा फाटला जातो. आता हलक्या हाताने लाटून घेऊया. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही, असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. इथे आपला छान मेथी आलू पराठा लाटून झालेला आहे. तवासुद्धा गरम झाला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, तव्यावर पहिली चपाती किंवा पराठा असेल ना, तो जळतो. त्यामुळे थोडंसं तूप घालायचं आणि सगळीकडे पसरून घ्यायचं आणि नंतर पराठा घालायचा. त्यामुळे अजिबात पराठा किंवा चपाती खाली लागत नाही. वरची बाजू थोडीशी सुकली की लगेच पराठा पलटी करून घ्यायचा आहे. पराठा भाजताना शक्यतो मध्यम गॅसवर भाजायचा, त्यामुळे खुसखुशीत असा पराठा आपला तयार होतो. आता यावर थोडंसं तूप घालायचं किंवा तुम्ही बटरसुद्धा वापरू शकतो. यामुळे पराठा अगदी खुसखुशीत असा तयार होतो. तूप किंवा बटरच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण बटर आणि तुपामुळे याला छान असा स्वाद येतो आणि छान असा खरपूससुद्धा भाजला जातो. तुम्ही पाहू शकता याला रंग किती छान आलेला आहे. पराठा दोन्ही बाजूने छान भाजला गेला आहे. आता याला काढून घेऊया. आता करूया दुसरा पराठा. त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे. हाताने कुस्करून घेऊया. शक्यतो किसूनच घ्या, त्यामुळे पराठा छान लाटता येतो. आलू पराठ्याच्याच मिश्रणामध्ये इथे मी पनीर छान एकत्र करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि मिरची मला कमी वाटत आहे, त्यामुळे यामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया. तर आपण दुसरा जो पराठा करणार आहोत ना, तो मेथी आलू पनीर पराठा आहे.
आता पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरायचं. छान गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि सुकं पीठ लावून छान पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही अजून एक पद्धतीने सुद्धा पराठा तयार करू शकता. आपण पिठामध्ये इथे मेथी कट करून टाकली आहे. त्याऐवजी तुम्ही बटाट्याच्या स्टफिंगमध्ये मेथी कट करून टाकली तरीसुद्धा चालेल. पण या पद्धतीने पराठा केला ना तर तो छानच लागतो. छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने तूप लावून आपण भाजून घेऊया. इथे आपला वरून खुसखुशीत आणि आतून गुबगुबीत असा पनीर आलू पराठा तयार झालेला आहे. खायला अगदी भारी लागतो. स्टफिंग आपलं संपलेलं होतं आणि मेथीचं पराठ्याचं थोडंसं पीठ शिल्लक होतं. त्यामुळे इथे मी मेथीचा पराठा किंवा तुम्ही थेपलासुद्धा म्हणू शकता, छान लाटून घेतला आणि तव्यावर छान भाजूनसुद्धा घेतलेला आहे. आज मी तुम्हाला मेथीच्या पराठ्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आपले 3ही पराठे एकदम छान झाले आहेत. खायला अगदी भारी लागतात. अगदी झटपट होतात. सोपे आहेत. तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कसे झाले हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.